नमस्कार मित्रांनो, आज देशातील सामान्य नागरिकांचे जे हाल होत आहेत किंवा सामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत ते सुटत नाहीत, त्याला कारण एकच आहे, ते म्हणजे सामान्य माणसाच्या हातामध्ये 5 वर्षामध्ये केवळ एक अधिकार आहे आणि तो म्हणजे मत देण्याचा अधिकार। 5 वर्षामध्ये केवळ एक अधिकार जो सामान्य माणूस बजावू शकतो किंवा म्हणू शकतो की माझा हा अधिकार आहे आणि 5 वर्षानंतर त्याला कोणताही अधिकार सरकारी कामामध्ये राहत नाही किंवा ज्या पार्टीला बहुमत मिळतं ती पार्टी सत्तेमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे काम करेल याच्यामध्ये सामान्य माणसाचा कोणताही सहभाग किंवा त्याचं कोणतंही सहकार्य हे घेतलं जात नाही म्हणा किंवा एक प्रकारे आमचं सरकार निवडून आलेलं आहे, आता आम्ही बघू काय करायचं, 5 वर्ष आम्हाला पावरा पाटणनी मिळाल्यासारखं आम्हाला जे वाटतं ते आम्ही करू, आम्हाला जे वाटेल ती योजना आम्ही राबवू, आम्हाला जे वाटेल ते कायदे आम्ही बनवू, आम्हाला जे वाटेल त्या प्रोजेक्ट आम्ही आणू, आम्हाला जे वाटेल त्या ठिकाणी आम्ही इन्व्हेस्टमेंट करू, आम्हाला जे वाटेल त्या ठिकाणी आम्ही जंगल तोडू, आम्हाला जे वाटेल ते आम्ही सरकार म्हणून आम्ही करू। आणि जर सामान्य माणसाने इथे विरोध केला तर त्या ठिकाणी सामान्य माणसाला लाठ्या काठीने मारलं जातं, अश्रूधूर सोडले जातात, पोलिसांचा वापर केला जातो आणि त्यामधून सामान्य माणसाचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न केला जातो। आणि अशाच प्रकारे हा जो कारभार चालू आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये, हा देशातला कारभार आणि राज्यातला कारभार हा काही वेगळा अशा प्रकारचा नाही। हा संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्या किंबहुना त्यापेक्षा जास्त समस्या आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा निर्माण झालेल्या आहेत। त्याविषयी त्याच्यामधून ज्या 2 समस्या आहेत, एक सरकारी प्रोजेक्ट आणि दुसरा सरकारी योजना, याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत की सरकारी प्रोजेक्ट कशा प्रकारे चालतात आणि सरकारी ज्या योजना त्या राबवल्या जातात त्या कशा प्रकारे राबवल्या जातात, या 2 विषयावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामधून समजून घेणार आहोत की सरकार कशा प्रकारे काम करते। सर्वात प्रथम आपण सरकारी योजनांच्या बाबतीमध्ये बोलूया की सरकारी योजना कशा प्रकारे चालतात। तुम्ही जर बघितलं तर सरकारी योजना या ग्रामपंचायतीपासून जर संसदेपर्यंत हा या सरकारी योजना आपल्या देशामध्ये आहेत। मग केंद्र सरकारची योजना, राज्य सरकारच्या योजना, जिल्हा परिषदेच्या योजना, महानगरपालिकेची योजना, ग्रामपंचायतीच्या योजना, या सर्व योजना आपल्या देशामध्ये गेल्या 75 वर्षापासून चालू आहेत आणि या सर्व योजनांचा उद्देश एकच आहे की जे गोरगरीब आपल्या देशामध्ये आहे त्या गोरगरिबांच्या पर्यंत ज्या सोयी सुविधा आहेत त्या पोहोचवणं किंवा गोरगरिबांचा ज्याला कल्याण असं म्हटलं जातं त्या कल्याण करणं हा एकमेव उद्देश या योजनेच्या मागे आहे असं सांगितलं जातं। परंतु ह्या ज्या योजना वेगवेगळ्या पातळीवर देशभर संपूर्ण चालतात, वेगवेगळ्या राज्याच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, या सर्व माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना ह्या खरोखर योग्य प्रकारे राबवल्या जातात का असा प्रश्न आज आपल्यासमोर निर्माण झालेला आहे। आणि हा प्रश्न आज निर्माण झालेला नाहीये, तर ह्याच्यामध्ये मागे सुद्धा खूप वेळा देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, मागच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही केंद्रामधून 1 रुपया पाठवतो, त्याच्यामध्ये 75 पैसे हे फक्त खालपर्यंत जात नाहीत तर 25 पैसे जातात, पण 1 रुपयामध्ये 75 पैसे हे गायब होतात आणि 25 पैसे हे लोकांपर्यंत जातात। हे मागच्या 90 साली पंतप्रधानांनी सांगितलं होतं। त्यानंतर आत्ताचे जे पंतप्रधान आहेत ते याच्यावर 1000 वेळा बोललेले आहेत की आम्ही या ठिकाणी ज्या योजना आम्ही राबवतोय त्या योजना ह्या पारदर्शक पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमच्या ज्या योजना आहेत त्या सर्वपर्यंत पोहोचत आहेत आणि त्याच्याच नावामध्ये मग ह्या मोफत रॅशन असेल, मोफत DBT असेल किंवा शेतकऱ्यांच्या नावावर 1000 रुपये 2000 रुपये पाठवणं असेल, अशा वेगवेगळ्या योजना असतील, त्या योजनेच्या माध्यमातून सांगितलं हे जातं की आम्ही जे योजना देत आहोत त्याच्यामधून आम्ही सामाजिक कल्याण करत आहोत किंवा सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। परंतु खरोखर ह्या सर्व योजनांचा फायदा लोकांना पोहोचतोय, त्याचा फायदा होतोय की नाही याचं ऑडिट आज करण्याची गरज निर्माण झालेली आहे। कारण आत्ता महाराष्ट्रामध्ये जो मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि जी योजना, जी लाडकी बहीण योजना ही मागच्या निवडणुकीच्या अगोदर जी घोषणा त्याची करण्यात आली आणि मोठ्या गाजावाजा करून त्या योजनेला 5-6 हजार करोडचं बजेट सँक्शन केलं। म्हणजे बघा, ह्या योजना लाडकी बहीण योजना त्याचा उद्देश काय की ज्यांचं 2.5 लाखपर्यंत जे आर्थिकदृष्ट्या मागास महिला आहेत, गरीब आहेत, त्यांचा आर्थिक उद्धार करणं। आता हे पैसे देऊन 1,500 रुपये देऊन कसा उद्धार होणार किंवा कसा महिलांचा विकास होतो हे काय समजत नाही।
कारण ही फक्त एक प्रकारे मदत दिल्यासारखं आहे. त्याच्यामधून महिलांचा विकास कसा होणार हे काही समजत नाही. ते जर 1,500 रुपये देऊन त्यांना काही स्किल दिले किंवा त्यांना काहीतरी एक स्वतःची पाय उभं राहण्याची जर काय मदत केली तर त्या महिला त्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतात, त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे स्वतःच्या पायावर ते उभे राहू शकतात. परंतु हे 1,500 रुपये आम्ही देतोय हे असं जसं काही आम्ही उपकार केल्यासारखं हे केलं जात आहे. आणि हे जे 1,500 रुपये आहेत हे महिलांना आम्ही देऊ आणि असं सांगून 2024 निवडणूक लढवली गेली. त्याचं मोठं भांडवल केलं गेलं आणि ज्या प्रकारचं बहुमत आता ते वेगळ्या वादाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जे विरोधी पक्ष आहेत ते म्हणतात मतचोरी करून हे सर्व झालेलं आहे आणि त्याच्याविषयी कोर्टामध्ये केसेस पण चालू आहेत. त्याविषयी आपण या ठिकाणी बोलणार नाही की सरकार कशा प्रकारे बनलेलं आहे. परंतु आज जे बनलेलं सरकार आहे ते जरी आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं असलं तरी परंतु ह्या सरकारने एक मोठी बाजी मारल्यासारखं की आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही आणली आणि त्याच्याद्वारे 1,500 रुपये आणि निवडणुकीच्या वेळेस कदाचित 2-3 हप्ते एकत्र देऊन त्यांनी त्या ठिकाणी लोकांना सांगितलं, महिलांना सांगितलं की तुम्ही आमची लाडकी बहीण आहात आणि म्हणून आम्ही तुम्हाला मदत करत आहोत, तुमचं कल्याण आम्हाला करायचं आहे आणि म्हणून ही योजनेचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असं अपील केलं होतं. आणि त्यावेळेस कोणत्याही अटी आणि शर्ती किंवा नियम हे बनवलेले नव्हते आणि म्हणून काय झालं की सर्व महिलांनी त्या ठिकाणी जाऊन महिलांचं ह्या जी योजना होती त्याचा लाभ घेतला आणि खूप साऱ्या महिलांना जवळजवळ 2-2.5 कोटीच्या घरामध्ये सांगितलं गेलं की महिलांनी याचा लाभ घेतला, त्यांच्या अकाउंटवर पैसे आले. परंतु निवडणूक झाल्यानंतर किंवा निवडणुकीच्या अगोदर किंबहुना असं सांगितलं गेलं होतं की आता आम्ही 1,500 रुपये देत आहोत, परंतु आमचं सरकार जर बनतं तर आम्ही 2,100 रुपये देऊ. ही गोष्ट लक्षात ठेवा. 2,100 रुपये देण्याचा वायदा किंवा वादा किंवा आश्वासन त्यावेळेस दिलेलं होतं. सरकार आल्यानंतर 2,100 रुपये देणं हे अपेक्षित असताना त्या ठिकाणी टाळाटाळ सुरू झाली आणि मागच्या वर्षभरात जर तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या महिलांचे हप्ते थकलेले आहेत आणि ज्या महिला त्याच्यामध्ये पात्र अपात्र नियम बनवणं आता हे सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व करत असताना त्याच्यामध्ये एक ट्विस्ट असा आलेला आहे किंवा एक गोष्ट अशी त्याच्यात उघड झालेली आहे की हा जो लाडकी बहीण योजना आहे ह्या योजनेचा लाभ ज्या सरकारी कर्मचारी आहेत त्या महिलांनी घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कोण आहे तर त्याच्यामध्ये ज्या निवृत्त महिला आहेत, सरकारी कर्मचारी आहेत त्या आहेत, त्याच्यामध्ये शिक्षिका आहेत, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्या आहेत आणि त्यांनी सुद्धा ही जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा फायदा घेतला असं सरकारचं म्हणणं आहे. आणि सरकार आता म्हणत आहे की अशा महिलांची यादी आम्ही बनवली आहे की ज्या सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी हा जो 1,500 म्हणा किंवा 7,000, 7,000 जे मिळाले ते त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. आणि म्हणून हे जे अशी ज्या महिला आहेत त्यांची एकूण संख्या 8,000 एवढी होत आहे आणि त्यांच्याकडे सरकारने 15 कोटी रुपये आता वसूल करायचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. म्हणजे बघा आता हे जे 15 कोटी रुपये आहेत हे जे महिला सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडून सरकार वसुली करणार आहे. म्हणजे सरकारी कारभार किंवा सरकारी योजना हे कशा प्रकारे राबवल्या जातात याचा हा एक उत्तम नमुना आहे की ज्या महिला ज्यावेळेस त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केले किंवा ज्यावेळेस त्यांनी हा लाभ घेतला त्यावेळेस कोणत्याही प्रकारची पडताळणी पाहिली की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. किंवा ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी हे फॉर्म सबमिट करून घेतले आणि त्यांच्या अकाउंटवर पैसे दिले त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काय ह्या गोष्टी आज समोर आलेल्या आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे हा जो निधी घेण्याचा किंवा लाटण्याचा हा जो प्रकार आहे हा सर्रासपणाने वेगवेगळ्या योजनांमधून मग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप हे मनरेगाच्या बाबतीमध्ये पण झालेले आहेत की ज्या सरकारी मनरेगाची जी योजना आहे जे मजूर लोक आहेत रस्त्याचं काम करायला खड्डे खणण्याचं काम ज्यांना दिलं जातं सरकारकडून त्यांनी सुद्धा मनरेगामध्ये मोठ्या प्रमाणावर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा जे दलाल आहेत ते लोक वेगवेगळ्या लोकांच्या नावाने पैसे घेऊन त्या योजना या त्याच्यामधला जो पैसा आहे तो लाटण्याचा प्रयत्न करतात किंवा केलेला असेल. अशा गोष्टी ह्या वारंवार आपण ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत किंवा वाचलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या ज्या योजना आहेत ह्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे झालेली आहे की ही जी बाब आहे ही प्रकर्षाने समोर आलेली आहे. आणि महाराष्ट्र सरकारचं म्हणणं असं आहे की यामध्ये ज्या सरकारी महिलांनी हा किंवा कर्मचाऱ्यांनी ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावर जे काही शिस्तभंगाची कारवाई असेल किंवा त्यांचा पैसा
हा वसूल केला जाईल 15 कोटी रुपये, असं सरकारचं म्हणणं आहे. आणि त्याचा जो शिस्तभंग असेल किंवा कारवाई काय असेल हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. हे अजून सांगितलेलं नाही की कारवाई काय होईल. परंतु यामधून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की सरकारी योजना हे राबवत असताना हे योग्य प्रकारे राबवल्या जातात की नाही असा हा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की केंद्र सरकारच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, नगर परिषदेच्या योजना, नगरपालिकेच्या योजना, जिल्हा परिषदेच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येक गावापर्यंतच्या योजना, आमदार फंड मोठ्या प्रमाणावर दिला जातो, खासदार फंड मोठ्या प्रमाणात दिला जातो, नगरसेवकाचा फंड मोठ्या प्रमाणात दिला जातो, ग्रामपंचायतचा निधी मोठ्या प्रमाणात दिला जातो. मग ह्या देशातील गरिबी कमी का होत नाही? हे जे गरिबी लोक आहेत ह्यांची समस्या का सुटत नाहीत? ह्यांचे प्रश्न का निर्माण होत नाहीत? आणि ह्या योजना अजून किती वर्ष चालू राहणार आहेत की जेणेकरून हे गरिबांचं कल्याण हे चालूच राहील का? ह्याच्यामध्ये फक्त काही लोकांचा फायदा आहे आणि म्हणून या योजना पारदर्शकपणे राबवल्या जात नाहीत? हा प्रश्न किंवा याचं उत्तर कोण देणार असा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाच्या पुढे निर्माण झालेला आहे. आणि म्हणून सरकारी योजनांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट आज समोर आलेली आहे. आणि एक गोष्ट समोर केलेली आहे की याच्यामध्ये सरकारी ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांनी याचा फायदा घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता इतर ज्या महिला आहेत त्यांचा सुद्धा लाभ बंद करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यांची सुद्धा नावं वगळण्यात येणार आहेत किंवा ज्यांच्याकडे TV आहे, गाडी आहे, 2 व्हीलर आहे, असे वेगवेगळे नियम लावून त्याच्यामधून सुद्धा या महिलांची नावं आता वगळण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. याचा अर्थ ज्या खऱ्या महिला आहेत किंवा ज्या पात्र आहेत त्यांनाच फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे द्यायचा आहे असं ठरवलं गेलं. मग निवडणुकीच्या वेळेपुरतं सर्वांसाठी या योजना होती. त्याच्यामुळे कदाचित जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा याचा लाभ घेतला असावा, कारण त्यावेळेस अटी नियम शर्ती काही लावल्या नव्हत्या. त्यामुळे महिलांना वाटलं असेल की आपण सुद्धा याचा लाडकी बहीण होऊ आणि आपण सुद्धा याचा लाभ घेऊ. परंतु आता मात्र लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये ही जी योजना आहे ती त्या ठिकाणी गुंडाळून ठेवल्यासारखंच आहे की जेणेकरून आता सांगितलं जातं की आम्ही हप्ते देत आहोत किंवा देणार आहोत, परंतु 1500 रुपयाचीच गोष्ट होत आहे. 2100 रुपये अजून कधी मिळणार हा प्रश्न महिलांपुढे आजही उभा आहे. मित्रांनो, आता आपण एका सरकारी प्रोजेक्ट विषयी बोलूया की जो मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्याला प्रसिद्धी दिली गेली, तो म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. हा जो महामार्ग आहे हा 2016 मध्ये ज्यावेळेस हे सरकार नवीन पूर्ण बहुमताचं बनलं होतं त्यावेळेस त्यांनी हा सुरू केलेला होता. आणि सांगितलं गेलं होतं की समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी समृद्धी देणारा महामार्ग होणार आहे. आणि त्यासाठी जे बजेट केलेलं होतं ते बजेटचे आणि आजचं बजेट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर निर्माण झालेलं आहे. त्यानंतर ज्या गोष्टींच्या विषयी लोकांना सांगितलं होतं किंवा ज्या शेतकऱ्यांची जे काही करार केलेली होती किंवा शेतकऱ्यांना जी वचनं दिलेली होती त्याच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे त्या गोष्टीवर आज प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर जे विरोधी पक्ष नेते आहेत किंवा विरोधी पक्ष कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ज्या तक्रारी या समृद्धी महामार्गाविषयी केलेल्या आहेत त्या विषयामध्ये आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. मित्रांनो, ज्यावेळेस हा समृद्धी महामार्ग सुरू केला त्यावेळी सांगितण्यात आलं होतं की हा जो समृद्धी महामार्ग आहे तो मुंबईपासून नागपूरपर्यंत होणार आहे आणि त्याच्यामधून वेळ वाचणार, पैसे वाचणार आणि मोठ्या प्रमाणावर समृद्धी महाराष्ट्रासाठी हा एक मार्ग असेल असं सांगितलं गेलं होतं. परंतु हा जो समृद्धी महामार्ग ज्यावेळेस केला गेला त्याच्या अगोदर किंवा त्याचं जेव्हा डिझाईन बनलं त्याच्या अगोदरच सरकारी जे कर्मचारी आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी मग त्याच्यामध्ये असंच ज्याप्रमाणे लाडकी बहिणीमध्ये आहे त्याचप्रमाणे आजी माजी कर्मचारी, आता इथं जसं आहे लाडकी बहिणीमध्ये चालू कर्मचारी आहेत, निवृत्त कर्मचारी आहेत, त्याच प्रकारे ही जे समृद्धी महामार्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आजी आणि माजी जे निवृत्त सनदी अधिकारी आहेत त्या सनदी अधिकाऱ्यांना ही बातमी समजली की हा जो महामार्ग समृद्धी महामार्ग सुरू होणार आहे तो कुठून कुठपर्यंत असणार आहे, तो कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार आहे, त्याचं कनेक्टेड कुठं असेल हे सर्व त्यांना माहिती मिळाली असा आरोप आहे. आणि त्यानंतर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मोक्याच्या जागा आहेत किंवा त्या समृद्धी महामार्गाजवळ ज्या ज्या ठिकाणी मेगा सिटी निर्माण होणार आहे, ज्या ज्या ठिकाणी जमिनीच्या किमती वाढणार आहेत अशा सर्व ठिकाणी त्यांनी मोक्याच्या ठिकाणी 800 हेक्टर
जमिनी ह्या स्वतःच्या नावाने, स्वतःच्या नातेवाईकाच्या नावाने त्यांनी त्या ठिकाणी घेऊन ठेवल्या. हा आरोप 2016 मध्ये झालेला होता आणि त्याची पेपरमध्ये बातमी सुद्धा आलेली होती. त्यानंतर ती जी काही शेतकरी संघर्ष समिती होती समृद्धी महामार्गाविरोधात काम करणारी, त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या महाराष्ट्र सरकारच्या जे मुख्यमंत्री आहेत त्यावेळेसचे 2016 मध्ये त्यावेळेपासून त्यांनी सांगितलेलं होतं की हा जो समृद्धी महामार्ग जो होणार आहे त्याची माहिती ही गुप्त न राहिलेली नाही आणि समृद्धी महामार्गाची परमिशन किंवा त्याची सुरुवात होण्या अगोदरच आजूबाजूच्या ज्या हजारो एकरच्या जमिनी आहेत त्या विकल्या गेलेल्या आहेत आणि त्या सरकारी कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, मग त्याच्यामध्ये सनदी अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आणि स्वतःच्या आणि नातेवाईकाच्या नावाने शेकडो एकर जमिनी घेतलेल्या आहेत. हा आरोप त्या ठिकाणी झाला आणि एवढंच नाही तर आरोपाला पुरावे म्हणून त्यांनी 7 बारे आणि नावसहित त्यांनी सगळं मुख्यमंत्र्यांकडे ते आरोप पाठवले. त्यानंतर ह्या ज्या गोष्टी पुढे झाल्या त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशी कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही आणि जरी अशा काही प्रश्न आले तरी आम्ही ज्या प्रकारे त्या ठिकाणी करार केलेले आहेत शेतकऱ्यांशी ते अशा प्रकारचे आहेत की शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला तर आम्ही देणारच आहोत, परंतु त्याचबरोबर आम्ही त्यांना जे विकसित भूखंड होतील ते सुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत. म्हणजे बघा की जमिनीचा विकास आणि विकसित भूखंड हे त्यावेळेस शेतकऱ्यांना मिळणार असं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. आता आज हे शोधण्याची वेळ आलेली आहे किंवा हे बघावं लागेल की त्या ठिकाणी ते त्यांना विकसित भूखंड मिळालेत की नाहीत, परंतु जी इन्क्वायरी आहे ती त्याच्या विरुद्ध झाली की नाही हे आजपर्यंत माहिती नाही किंवा ती अजूनही चालूच आहे असं सांगण्यात आलेलं आहे किंवा वाचण्यात आलेलं आहे की अजूनही ती जी काही इन्क्वायरी होती ती चालू राहिलेली आहे किंवा समृद्धी महामार्ग तर सुरू झाला परंतु त्याचं उद्घाटन पण झालं, परंतु ज्या आजूबाजूच्या जमिनीचं काय झालं किंवा त्या लोकांनी ज्यांनी घेतल्या होत्या त्यांना ही माहिती कशी मिळाली हे आजपर्यंत समाजापुढे आलेलं नाही किंवा लोकांना ही माहिती नाही किंवा त्याच्या इन्क्वायऱ्या चालू आहेत किंवा कोर्टामध्ये मॅटर चालू आहेत अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही येते समोर की सरकारी योजना असतील, सरकारी प्रोजेक्ट असतील हे सर्वात प्रथम कोणाला समजतं तर ते जे करार करतात त्यांना समजतं. म्हणजे कोणाला समजतं? जे मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळातील जे सहकारी असतील किंवा जे उच्च पदस्थ अधिकारी असतात त्यांना समजतं की आपल्या देशामध्ये कुठे गुंतवणूक येणार आहे, कोणत्या ठिकाणी गुंतवणूक येणार आहे, किती गुंतवणूक येणार आहे, कोणती कंपनी गुंतवणूक करणार आहे, ती किती हजारो कोटीची असेल किंवा काय असेल हे सर्व जे करार करतात ना त्यांना हे फक्त माहीत असतं. म्हणजे सरकारचे जे प्रतिनिधी, सरकारचे लोक असतात त्यांना फक्त हे माहिती असतं, हे बाकीच्या लोकांना माहिती नसतं. आणि त्यामुळे काय होतं की असे जे प्रोजेक्ट येतात किंवा अशा ज्या ठिकाणी तिथं डेव्हलपमेंट होणार आहे अशा ठिकाणची ज्या जमिनी असतात किंवा अशा ठिकाणचे जे प्रोजेक्ट असतात ते सामान्य लोकांना न सांगता किंवा त्यांना अंधारामध्ये ठेवून तिथल्या ज्या जमिनी किंवा त्या ठिकाणी जो डेव्हलपमेंट होणार आहे त्यांची ज्यांना माहिती मिळते ते लोक जाऊन त्या ठिकाणी त्या जमिनी विकत घेतात आणि ज्यावेळेस तिथं डेव्हलपमेंट सुरू होते तेव्हा त्या जमिनी विकून त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा फायदा कमावतात. हा जो बिझनेस आहे हा एक प्रकारचा बिझनेस मॉडेल आहे की अशा प्रकारे हे सर्व देशभर चालू आहे. हे काही नवीन फक्त आपल्या राज्यापुरतं नाही, संपूर्ण देशामध्ये अशाच प्रकारे मोडस ऑपरेंडी ही वापरली जाते. आणि परंतु याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे गोरगरीब शेतकरी किंवा जे गोरगरीब लोक आहेत जे याच्यामध्ये मिळेल त्या किमतीला जमिनी विकतात आणि पुढे जाऊन त्याचं काय होतं याचा एक चांगला पिक्चर जो आहे तो मुळशी पॅटर्न हा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कशा प्रकारे शेतकऱ्यांकडून जमिनी कवडी मोलाने घेतल्या जातात आणि पुढे तिथे IT पार्क आणि मोठमोठ्या कंपन्या येऊन त्या ठिकाणी तो कसा विकास होतो आणि ते कशा प्रकारे त्याच्यामध्ये जे मधले लोक असतात ते गब्बर होतात याविषयी माहिती त्या पिक्चरमध्ये चांगल्या प्रकारे दाखवलेली होती. अशाच प्रकारे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांच्या समोर येत नाहीत. म्हणजे काय होतं की ह्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने मला सांगायच्या आहेत. एक म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत ते सरकारी कर्मचारी, मग आजी असतील, माजी असतील, निवृत्त असतील. त्याच्यानंतर हे जे समृद्धी महामार्ग आहे त्याच्यामध्ये जे लोक आहेत ते आजी, माजी, सरकारी कर्मचारी. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पारदर्शकपणे लोकांपर्यंत पोहोचणं हे लोकांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये की ह्या गोष्टी सरकार करत आहे. परंतु मग मी पहिल्यांदा सुरुवातीला जे सांगितलं
तोच हा प्रकार आहे की आमच्याकडे जसं काही पॉवर ऑफ अटर्नी आहे, आम्ही सरकार आहोत, आम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्ही आम्हाला निवडलेलं आहे, त्यामुळं आता आम्ही जे करत आहोत ते तुमच्या कल्याणासाठीच करत आहेत, तुमच्या विकासासाठीच करत आहोत. आणि त्यामधून फक्त एक गोष्ट सांगितली जाते, ते म्हणजे एवढ्या कंपन्याशी करार केला, एवढ्या 1000 कोटीचा करार केला आणि एवढ्या नोकऱ्या तुम्हाला मिळतील. मग त्या ज्या नोकऱ्या मिळतील त्या कोणाला मिळतात? मग इथल्या महाराष्ट्रातील तरुणांना मिळतात की त्या बाहेरचे लोक येऊन त्या ठिकाणच्या नोकऱ्या घेतात? त्या कोणत्या कंपन्या येणार आहेत, कुठले व्यवसाय सुरू होणार आहेत, कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग त्यांना पाहिजे, कोणत्या प्रकारचं स्किल त्या कंपन्यांना लागतंय, याविषयी कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळं काय होतं की महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर जे बाहेरचे लोक येऊन नोकऱ्या घेत आहेत आणि महाराष्ट्रातील तरुणांना जे नोकऱ्या मिळत नाहीत, त्याचं मुख्य कारण हेच आहे की जे उद्योग बाहेरचे येत आहेत ते कोणत्या प्रकारचे येत आहेत त्याचं माहिती मराठी तरुणांना किंवा महाराष्ट्रातील जे तरुण आहेत त्यांना मिळत नाही. आणि म्हणून ही जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पारदर्शकपणाने येणं महत्त्वाचं आहे. ज्या पण योजना आहेत त्या पारदर्शकपणाने राबवणं महत्त्वाचं आहे, किंवा जे पण प्रोजेक्ट देशामध्ये येतात ते पारदर्शकपणे लोकांना समजणं महत्त्वाचं आहे. परंतु आपल्याकडे दुर्दैवाने 5 वर्ष सामान्य जे नागरिक आहेत त्यांना कोणताही अधिकार नाही की ते सरकारकडे करू शकतात किंवा मागू शकतात. आणि जो एक मोठा अधिकार आहे राईट टू इन्फॉर्मेशन, त्याच्या मागे जर तुम्ही माहिती मागवली तर गोपनीय म्हणून काही माहिती ही दिली जात नाही. परंतु ही कोणतीही माहिती लोकशाहीमध्ये गोपनीय कशी असते हाच एक मोठा प्रश्न आहे. जर आमची व्यवस्था आहे, लोकांची व्यवस्था आहे, लोकांनी निर्माण केलेली व्यवस्था आहे, संविधानाने इथल्या नागरिकांना हे अधिकार दिलेले आहेत. संविधान हे इथल्या नागरिकांनी बनवलेलं आहे स्वतःसाठी, आमच्यासाठी. आणि जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत किंवा जे प्रतिनिधी आहेत ते आमचे प्रतिनिधी आहेत, ते आमच्यासाठी आम्ही त्यांना ठिकाणी बसवलेलं आहे. आणि आमच्या आजूबाजूला राहणारे हे लोक आहेत, हे काही विदेशी नाहीत किंवा इंग्रज नाहीत किंवा जे आमच्यावर राज्य करत नाहीत, ते आमचे सेवक आहेत. मग आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देणं हे त्यांचं कर्तव्य असलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे कायदे आपल्या देशामध्ये हजारो प्रकारचे कायदे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात की जेणेकरून नागरिकांना जास्तीत जास्तपणाने बांधलं जाईल असे कायदे बनवले जातात. परंतु नागरिकांना अधिकार देणारे कायदे हे बनवले जात नाहीत. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आणि म्हणून आज आपल्या देशाला असे अधिकार देणाऱ्या कायद्यांची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो अधिकार आहे की सरकारी योजना ह्या पारदर्शकपणानेच चालल्या पाहिजेत, त्याचा फायदा कोणीही दुसऱ्याने घेता कामा नये. जे पात्र आहेत त्यांनाच या सरकारी योजना मिळाल्या पाहिजेत. जे रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये हाच प्रश्न आहे की जे रिझर्वेशन ज्यांना दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे, अशी व्यवस्था झाली पाहिजे. ज्या योजना आहेत ज्यांच्यासाठी बनवल्यात त्यांच्यापर्यंत ते पोचल्या पाहिजेत, अशी व्यवस्था झाली पाहिजे. जे प्रोजेक्ट आहेत जे नावाने ते आणलेले आहेत त्यांच्यापर्यंत ते प्रोजेक्ट पोचले पाहिजेत आणि त्यांना जो बेनिफिट आहे तो मिळाला पाहिजे. ज्यांची जमीन घेतली त्या शेतकऱ्यांना जर सांगितलं असेल की आम्ही तुम्हाला योग्य मोबदला देऊ आणि त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला त्याच्या विकसित जे भूखंड आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ, ते दिले गेले पाहिजेत. ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. नाही तर मग काय होतं की एकामागून एक मुद्दे वेगवेगळे रोज आपल्या देशामध्ये घडत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की जे मेन मुद्दे आहेत ते मागे पडतात आणि जे मुद्दे नको त्या मुद्द्यालाच महत्त्व दिलं जातं आणि लोकांना वेगळ्या प्रकारे डायव्हर्ट करून जे मेन मुद्दे आहेत त्याच्यापासून ध्यान भटकाव हा एक मार्ग अवलंबला जातो. आणि त्याच्यामुळं काय झालं की लाडकी बहीण योजना असेल किंवा समृद्धी महामार्ग असतील किंवा अशा अनेक जे प्रोजेक्ट आहेत, असे अनेक जे 2 प्रकारे जे विकास सांगितला जातो तो म्हणजे आपल्या देशामध्ये विदेशी गुंतवणूक येते एवढ्या नोकऱ्या मिळतील, आपल्या देशामध्ये एवढ्या योजना चालू आहेत त्याच्यामधून सामाजिक कल्याण होत आहे आणि लाभार्थी तयार होत आहेत. ह्या गोष्टी किती दिवस चालणार, कशा प्रकारे चालणार याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि लोकांचा विकास कसा होईल, लोकांचे हात मजबूत कसे होतील, ज्या लोकांना अधिकार कसे मिळतील, लोकांच्या सहभाग हा जो अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये कसा वाढेल, त्यांचं कसं पर कॅपिटल इन्कम वाढेल, त्यांचं इन्कम कसं वाढेल, यासाठी योजना बांधल्या पाहिजेत. यासाठी हा सर्व प्रोजेक्ट आले पाहिजेत. आणि जे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येतात त्याचा फायदा महाराष्ट्रातील तरुणांना झाला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण होण्याची आज गरज आहे. आणि म्हणून थोडक्यामध्ये मला हेच सांगायचं आहे की जे योजना आणि प्रोजेक्ट हे जे काही सरकारी कामं आहेत याच्या योजनाच्या अंमलबजावणी योग्य झाली पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये कुणी काही कंप्लेंट असतील, तक्रारी असतील तर त्याच्या तक्रारीसुद्धा व्यवस्थितपणाने लोकांच्या समोर हे आलं पाहिजे की खरोखर हे जे सरकार आहे हे योग्य प्रकारे इमानदारीने काम करत आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे. परंतु जर सरकार फक्त पेपर घेऊन त्याच्यावर बसणार असेल
फायली घेऊन दाबून ठेवणार असेल आणि मुख्य मुद्दा बघत देण्यासाठी वेगवेगळे मुद्दे पुढे करून लोकांचं जर ध्यान फक्त भटकावणार असेल तर मग लोकांचा विकास कसा होणार, लोकांचा सहभाग हा अर्थव्यवस्थेमध्ये कसा वाढणार, लोकांचे इन्कम कसं वाढणार हा प्रश्न कायम अनुत्तरितच राहणार आहे. लोकांची जी अवस्था आहे ती अशाच प्रकारे राहणार आहे. आणि आज 80 करोड लोक मोफत रॅशनवर आहेत आणि आता असं म्हटलं जाते की ते सुद्धा आम्ही बंद करणार आहोत. आणि म्हणून सरकारच्या योजना आणि सरकारचे प्रोजेक्ट हे लोकांच्या कल्याणासाठी असले पाहिजेत. यासाठी लोकांनीच आता म्हटलं पाहिजे की याच्यामध्ये आमचा सुद्धा सहभाग असला पाहिजे. भेटूया आपण दुसऱ्या विषयावर दुसऱ्या व्हिडिओसह. धन्यवाद.